मंदिर महोदयाला याबाबतचं निवेदन वारंवार दिलेलं आहे, याची माहिती दिलेली आहे आणि पुरावे दिलेले आहेत. पण शासन कुठंतरी याला कानटोळा करते. नक्की त्याच्यामुळं व्यापारी आणि शेतकरी यांच्यात कुठेतरी गैरसमज निर्माण होतो आणि हा गैरसमज इतका वाढला आता की त्याच्यामुळं व्यापारी हा व्यापार करण्यात थोडा असमर्थ व्हायला लागला. त्याच्यामुळेच आमच्या व्यापाऱ्यांनी ह्या बंदवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्याशिवाय अजून एक कळीचा मुद्दा आमच्यासाठी असा आहे की सॅम्पल फेल झाल्यानंतर आमच्यावर कारवाई. का बाबा, आम्ही काही उत्पादक नाही, आम्ही विक्रेते आहोत. स्टील बंद पॅक बंद अवस्थेत आणून पॅक बंद अवस्थेत आम्ही शेतकऱ्यांना ती निविष्ट विक्री करतो. याच्या गुणवत्तेचा जबाबदारी आम्हाला का? हे कुठंतरी हे चुकीचं विसंगती आहे. याच्यामुळे आमच्या व्यापाऱ्याचे लायसन निरस्त होणे, त्याच्यावर FIR सारख्या गंभीर दाखल करणे, त्याच्यात हा व्यापारी टिकेल का? व्यापार होईल का? हा समृद्ध व्यापार आहे का? म्हणजे मोदी सरकार जसं आपल्याला सांगतं की समृद्ध व्यापार आणि शेतकऱ्यांची दुप्पट व्हायला पाहिजे, त्याच्यात कुठंतरी ह्या प्रशासन अडचण करत आहे का हे आम्हाला प्रकर्षाने आणून नेमकं जे लिंकिंग करत आहे त्या लिंकिंगचे वेंडर जे कंपनी आहेत ते राजकीय पुढाऱ्यांचे आहेत का? त्या कंपन्या जवळपास मेजर कंपन्या ह्या केंद्र सरकारच्या अधीन आहेत आणि काही बड्या हस्तींच्या सुद्धा आहेत. हा एक थोडा अडचणीचा मुद्दा आहे.